खासदार सुप्रियाताई सुळे आपल्यासोबत आहेत। खरं तर अमित शहा आज पुण्यात होते आणि शरद पवारांवर घणाघात टीका अमित शहाकडून करण्यात आलेली आहे। ताई, भाजपचं अधिवेशन होतं आणि त्यानंतर आता शरद पवारांना पुन्हा टार्गेट केलं अमित शहानी, सॉफ्ट टार्गेट की भ्रष्टाचाराचं सर्वात मोठं केंद्र कुठं असेल तर शरद पवार आहेत। मराठा आरक्षणावरून टीका केलेली आहे। मला थांब नाही अहो, आदरणीय पवार साहेबांवर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही, त्याच्यामुळे साहजिक आहे आणि आम्ही सशक्त लोकशाहीवर विश्वास करतो। त्यामुळे इथनं तो हक बनताय। अमित शहाजी आल्यानंतर हेडलाईन कशी होणार जेव्हा आदरणीय पवार साहेबांवर टीका करणार, त्याच्यामुळे मला काय आश्चर्य वाटत नाही। हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, अतिशय विनम्रपणे मला माननीय अमित शहाजींना आठवण करून द्यायची की ते ज्या सरकारमध्ये आज आहेत त्या सरकारनी 6 दशकं आदरणीय पवार साहेबांनी जी देशाची सेवा केली त्याच्यामध्ये माननीय पवार साहेबांना त्यांनी पद्मविभूषणाचं कौतुक करून त्यांचा मान सन्मान त्यांच्याच सरकारने केला। आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा की डर्टी डझन हा शब्द माझा नाही आहे, डर्टी डझन हा शब्द भारतीय जनता पक्षाचा आहे। त्यांनी 12 डर्टी डझन नावाची एक सिरीज चालवली होती भ्रष्टाचाराची। आज ते डर्टी डझन जे तुमच्याही चॅनलवर तुम्ही दाखवलेले आहेत, हे डर्टी डझनचे सगळे डर्टी डझन ज्याचा आरोप मी नाही केलेला, भारतीय जनता पक्षाने केलेला आहे त्या नेत्यांवर। ते नेते आज जे सरकार आज महाराष्ट्रात आहे, ज्याचे नेते अमित शहाजी आहेत, त्या सरकारमध्ये मंत्री आहेत। त्याच्यामुळे नक्की भ्रष्टाचारी कोण किंवा काय हे अमित शहाजींनीच देशाला सांगावं। आणि ज्यांच्यावर अमित शहाजींनी आजपर्यंत भ्रष्टाचार याचे आरोप केलेत त्यातले 90% लोक आज भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये मंत्री तरी आहेत किंवा पदाधिकारी आहेत। आता आधी आमच्याबरोबर अनेक वर्ष काम केलेले अशोक चव्हाणजी, तुम्ही जर फ्रेम बघितली तर त्या फ्रेममध्ये अमित शहांच्या मागे कोण बसलं होतं? अशोक चव्हाणजी। आणि अशोक चव्हाणजींच्याच वर किती भ्रष्टाचाराचे आरोप ह्याच भारतीय जनता पक्षाने केले? डर्टी डझनची लिस्ट काढा आणि असे किती नेते मी तुम्हाला महाराष्ट्रातले सांगू ज्यांच्यावर देवेंद्रजींचीच लाईन होती ना, चक्की पिसिंग माझी नव्हती, देवेंद्रजींची होती। त्याच्यामुळे सगळा जो डेटा काढून तुम्हीच टॅली करा। हे भ्रष्टाचाराचे आरोप झाले। दुसरा जो आरोप केला मराठा आरक्षण, ज्या वेळेस पवारांचं सरकार येतं राज्यात त्यावेळेस मराठा आरक्षण जातं अशी देखील टीका केली। डेटा दाखवावा, त्यांनी प्रूफ करावं। मी कुठेही ते म्हणतील तिथे चर्चेला बसायला तयार आहे। त्यांनी हे प्रूफ करून दाखवावं। धनगर, मराठा, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाच्या विषयात सातत्याने आम्ही घेतलेली लाईन आणि त्यांनी घेतलेली लाईन। धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल देवेंद्रजी आमच्या घराच्या बाहेर येऊन 10 वर्षापूर्वी म्हणले होते की पहिल्या कॅबिनेटमध्ये मी आरक्षण देईन। किती कॅबिनेट झाल्या? 10 वर्ष सरकारमध्ये आहेत ना, त्यातली 2.5 वर्ष आम्ही होतो। 7.5 वर्षाचा हिशोब द्यावा। आणि धनगर आरक्षणाबद्दल महाराष्ट्रात एक बोलतात आणि दिल्लीत एक बोलतात। औरंगजेबाचा फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत असं म्हणाले। उद्धवजींच्या विरोधात बोलायला काहीच राहिलं नाही आता त्यांच्याकडे। त्याच्यामुळे ही टीका, उद्धवजींचा पक्ष नेला, उद्धवजींचं चिन्ह नेलं, उद्धवजींचा पक्ष फोडला, सगळं करून झालं तरी महाराष्ट्राची जनता उद्धवजींच्या मागे उभी आहे म्हणून ते नाही तर आता काहीच अजेंडा राहिला नाही म्हणून ही टीका उद्धवजींवर। पण ताई, कितपत योग्य आहे एखाद्या राष्ट्रीय पक्षाच्या गृहमंत्री आहेत देशाचे जी टीका पवारांवर केली गेली किंवा आयकर विभागाचा विषय गेला, सहकार खात्याचा विषय घेता गेला की 10 वर्ष तुम्ही होता तुम्हाला करता आलं नाही, मी एका मिनिटात सहकाराचा विषय सोडवला मोदीजींकडे। आता तो कसं आहे की अमित शहाजी काय तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे। तुम्ही जो प्रश्न मला विचारचा आहे त्याच्यातच माझं उत्तर आहे। ते असं म्हणाले की खोटा नरेटिव्ह लोकसभेला तुम्ही सेट केला महाविकास आघाडीनं, तो नरेटिव्ह पाडून काढा, हाणून पाडा आणि ह्यावेळेस महायुतीच मुख्यमंत्री बसेल किंवा भाजपच्या नेतृत्वात सरकार बनेल हे त्यांना म्हणावं लागतंय ना। आणि दुसरी गोष्ट, खोटं नॅरेटिव्ह आम्ही सेट केलं, कुठलं नॅरेटिव्ह खोटं होतं? कुठलं? रोज वारंवार तेच म्हणतात खोटं ना, आम्ही खोटं कधी बोलत नाही। आम्ही रामकृष्ण हरीवाले रोज माझ्या विठ्ठलाला उत्तर देतो, त्यामुळे खोटं नॅरेटिव्हचा विषयच येत नाही आमचा। सुप्रिया सुळे आपल्यासोबत होत्या। खरं तर खोटं नरेटिव्ह सेट केले अमित शहानी जी टीका केला त्याला प्रत्युत्तर जे आहे ते सुप्रिया सुळेने दिलेलं पाहायला मिळते। कॅमेरापर्सन विकी चव्हाणसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।